करण्यात येत आहे. हॅलो, रायगड लोकसभा मतदारसंघ. रायगड लोकसभा मतदारसंघातून आता आपले एक आवडते खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते सुनील तटकरे हे 82,784 मतांनी निवडून आलेले आहेत. त्यांनी अनंत गिनते यांचा एक पराभव केला. अनंत गिनते हे माजी खासदारही होते. तर सुनील तटकरे यांचा 10 जुलै 1955 सावंतवाडी जवळील कोलाड या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं शिक्षण इंटर सायन्सपर्यंत फर्ग्युसन कॉलेज येथे झालं. त्यांची पत्नी वरदा तटकरे या सामाजिक कार्यामध्ये असतात आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक मुलं आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे हे आहेत. तसंच त्यांचे बंधू अनिल तटकरे आणि पुतणे अवधूत तटकरे हे समाजसेवा व राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात. सुनील तटकरे हे 1995 खासदार आमदार झाले काँग्रेसचे. त्यानंतर 2004, 2007, 2009 मंत्री होते. 2000 ते राष्ट्रवादी स्थापनामध्ये पण होते आणि एक चांगल्या पद्धतीचं कार्य त्यांनी विविध प्रकारे केलेलं आहे. आता ते जे आपल्या रायगड लोकसभामधून मतदारसंघातून निवडून आले, त्या मतदारसंघामध्ये पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर आणि यामधील यांच्या मतदारसंघातील खासदार पेणचे रविशेठ पाटील, अलिबागचे महेंद्र दळवी, श्रीवर्धनचे आदिती तटकरे त्यांच्याच कन्या, महाडचे भरतशेठ गोगावले, दापोलीचे योगेश कदम आणि गुहागरचे भास्कर जाधव या आमदारांनी त्यांना आपापल्या पद्धतीने थोडं सहकार्य केलं किंवा न केलं, आतून बाहेरून, हा एक त्यांच्या विजयामधला एक महत्त्वाचा भाग आहे. आता या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये 2009 अनंत गंगाराम गीते हे खासदार होते. त्यानंतर 2014 अनंत गंगाराम गीते हेच होते. त्यानंतर 2019 सुनील तटकरे हे खासदार होते आणि परत 2024 परत सुनील तटकरेच हे अनंत गंगाराम गीते यांच्यावर 82,784 मतांनी विजय मिळवून निवडून आले आणि हे राष्ट्रवादी काँग्रेसचे फार मोठे नेते आहेत. तर या मतदारसंघामध्ये रायगड मतदारसंघामध्ये 2009 अनंत गंगाराम गीते हे निवडून आले आणि 2014 परत अनंत गंगाराम गीते हे निवडून आले आणि 2019 सुनील तटकरे हे निवडून आले. आता या मतदारसंघामध्ये पेणचे रवी शेठ पाटील पेणचे, त्यानंतर अलिबागचे महेंद्र दळवी हे आमदार, त्यानंतर श्रीवर्धनच्या त्यांच्याच कन्या आदिती तटकरे हे आमदार, महाडचे भरतशेठ गोगावले हे आमदार आणि दापोलीचे योगेश कदम हे आमदार, तसेच गुहागरचे भास्कर जाधव हे आमदार या मतदारसंघामध्ये सक्रिय असून त्यांनी विविध पद्धतीचं एक कार्य केलेलं आहे. आता या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रचारातले जे मुद्दे होते ते रसायनी, धाराव, माड, पोलादपूरच्या MIDC संदर्भातले काही मतं होती आणि एवढे इतके MIDC असून रसायनीला MIDC आहे, धारावला आहे, त्याच्यानंतर माड, पोलादपूरला आहे, पण असं असूनही लोक एक रोजगारासाठी मुंबईत गाठतात. तर हे असं का बाबा, तो एक महत्त्वाचं. आणि हे स्थलांतर रोखण्यामध्ये अद्याप कुणालाही काही यश आलेलं नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर आरोग्य, शिक्षण या संदर्भामध्ये सुद्धा परत हे शहराकडेच यांची वाटचाल चालू असते, हा एक दुसरा मुद्दा. त्यानंतर
शिक्षण आणि आरोग्याचा एक महत्त्वाचा मुद्दा या मतदारसंघामध्ये आहे. शिवाय या मतदारसंघामध्ये कोळी, आगरी, कुणबी आणि मुस्लिम लोकांची मतं कुणाला मिळतात यावरून हे यामध्ये कोण जिंकणार असा एक प्रश्न आलेला होता. इथं आंबा बागायतदारांना मदत, शेतकऱ्यांना मदत, रस्ते, पाणी आणि वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या कोण चांगल्या पद्धतीने राबवेल हा एक महत्त्वाचा प्रश्न या मतदारसंघामध्ये होता. आणि तो मतदारसंघाचा प्रश्न सोडवण्यासाठी या मतदारसंघातील एक भाग जो आहे महत्त्वाचा, तो ह्या सुनील तटकरे यांनी चांगल्या पद्धतीने आश्वासनं किंवा एक मतदारसंघामध्ये प्रचार करून जुने जे खासदार होते अनंतराव गीते, तर त्यांचा पराभव करून हे निवडून आलेले आहेत. आणि हे एक चांगले कार्यकर्ते असून विविध प्रकारचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. त्यांची मुलगी आदित्य तटकरे ही महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातही होती आणि आहेत अशा या महत्त्वाच्या राजकीय घराणा असलेल्या हे तटकरे हे आता लोकसभेवर निवडून गेले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून या लोकसभेचा जो प्रश्न आहे आपले, तर ते एक व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने आपण करू शकू अशी एक त्यांची भावना आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये की हे जे खासदार झाले हे अजित पवार गटाचे असून अजित पवार गट हा राष्ट्रवादीमधून फुटलेला आहे, परंतु हे प्रफुल्ल पटेल आणि हे तटकरे, सुनील तटकरे हे यामधील एक महत्त्वाचे नेते आहेत राष्ट्रवादीचे. आणि त्यांच्या या नेत्याच्या मधून हा एक लोकसभेला गेलेले म्हणून राष्ट्रवादीचे ते आता त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी असून लोकांचे प्रश्न, अडीअडचणी व इतर काही गोष्टी करण्यासाठी ते सदोदित प्रयत्नशील राहतील असा एक सर्वांना विश्वास आहे. कारण तेथे विविध प्रकारचे प्रश्न आहेत. रोजगाराचे प्रश्न आहे, शेतीचे प्रश्न आहे, वाहतुकीचे प्रश्न आहेत, त्यानंतर हे तिथले नारळी, पोफळी, आंबा बागायतदाराचे प्रश्न आहेत, त्यानंतर विविध लोक जमिनी घेतात आणि उद्योग उभारतात. काही लोकांना पसंत असतं, काही लोकांना ते पसंत नसतं, मग त्या संदर्भातले प्रश्न आहेत. तर हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी देखील हे तटकरे साहेब आपले खूप प्रयत्न करतील आणि लोकांच्या गाठीबिठी घेऊन सर्व प्रकारे सहकार्य करतील अशी एक सर्वांनाच आशा आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा रायगड हा अतिशय महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ म्हणजे एक महत्त्वाचा समुद्र, कोकण आणि घाटमाथा यांना जोडणारा हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा आहे. आणि येथून हे सुनील तटकरे साहेब विजय झाल्याबद्दल आपण त्यांचं मनपूर्वक आभार करू आणि त्या आपल्या सर्व मतदारसंघाचे मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहतील एवढी आशा करू.